नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2026चे सर्व महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे प्रश्न MCQ स्वरूपामध्ये बघणार आहोत। ओके, करंट अफेअर लेक्चर आहे जानेवारी महिन्यासाठी आणि MCQ स्वरूपामध्ये आपण सर्वचे सर्व करंट अफेअर्स बघणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला आधी प्रश्न वाचून दाखवणार, त्यानंतर ऑप्शन्स वाचून दाखवणार आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर गेस करायचे आहे। ओके, जर तुम्हाला विचार करून उत्तर द्यायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार नाही। तुम्हाला जर विचार करून उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही विचार करून उत्तर द्या आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही रिस्टार्ट करू शकता। ठीक आहे, आता हा तुमचा पहिला प्रश्न आहे। इथे मी तुम्हाला उत्तर प्रिंट करून दिलेलं आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला असं उत्तर प्रिंट करून मिळणार नाही। ओके, तुम्हाला ऑप्शन मिळतील आणि मी तुम्हाला उत्तर टिक मार्क करून देणार आहे। उदाहरणार्थ हा प्रश्न बघा, सेकंड नंबरचा प्रश्न आहे, यामध्ये उत्तर प्रिंट करून देण्यात आलेलं नाही, यामध्ये मी तुम्हाला उत्तर टिक करून देणार आहे। ओके, तर अशा प्रकारे आपण सर्वचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिला प्रश्न आहे। प्रश्न बघा, 2026मध्ये महाराष्ट्राच्या 34व्या पोलीस महासंचालकपदी म्हणजे बघा DGP पदावर कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन बघा, रश्मी शुक्ला, सदानंद दाते, विवेक फणसाळकर, सुबोध जयस्वाल। तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सदानंद दाते याचे करेक्ट उत्तर आहे। याआधी रश्मी शुक्ला या DGP होत्या। ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतीय जनता पक्षाचे 15वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन बघा, JP नड्डा, नितीन नवीन, राजनाथ सिंग की अमित शाह। तर याचे करेक्ट उत्तर आहे, तुम्हाला जर विचार करून उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे। ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे सर्वात बघा यंगेस्ट म्हणजे सर्वात कमी वयाचे राष्ट्रीय अध्यक्ष BJPचे आहेत। ओके, यांचं वय काय आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कमेंट सेक्शनसुद्धा तुम्ही वाचत चला। कितीतरी विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये आणखी जास्त माहिती देत असतात, तिथूनसुद्धा तुम्हाला भरपूर मदत होणार आहे। ओके, यांचे वय बघा, यांचे वय मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये यांचे वय सांगा। ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा, राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स बघा, सदानंद दाते, राकेश अग्रवाल, शत्रुजीत सिंग कपूर की संदीप शिंदे। तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राकेश अग्रवाल यांची नियुक्ती NIAच्या डायरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालकपदी करण्यात आलेली आहे। ओके, प्रश्न क्रमांक 4, रेवती मोहित डेरे यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स बघा, मुंबई उच्च न्यायालय, सिक्कीम उच्च न्यायालय, मेघालय उच्च न्यायालय की मणिपूर उच्च न्यायालय। तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बनू शकतो, कारण रेवती डेरे या मराठी व्यक्ती आहे। ओके, म्हणून हा प्रश्न बनू शकतो। याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेघालय उच्च न्यायालय याचे करेक्ट उत्तर राहणार आहे। ओके, नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 5, योग्य जोडी ओळखा। आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे त्याच्याच आधारावर हा प्रश्न आहे। योग्य जोडी जे आहे मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो बघा, संदीप शिंदे लोकायुक्त महाराष्ट्र, शत्रुजीत सिंग कपूर महासंचालक ITBP, अनुपमा नीलेकर चंद्र अध्यक्ष महिला आयोग की राकेश अग्रवाल महासंचालक CRPF। याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शत्रुजीत सिंग कपूर हे करेक्ट जे आहे जोडी जुळलेली आहे, बाकी चुकीचे आहे। संदीप शिंदे जे आहेत ते लोकायुक्त आहेत, परंतु महाराष्ट्राचे नाहीत, ते गोव्याचे लोकायुक्त आहेत। ओके, त्यानंतर अनुपमा नीलेकर चंद्र महिला आयोगाच्या आहेत त्या, परंतु अध्यक्ष नाहीत। ओके, त्या कोण आहेत बघा, समोर येणार आहे प्रश्न यावर। ओके, महासंचालक आहेत, महासंचालक तपास। ओके, तर या पदावर ते आहेत। राकेश अग्रवाल महासंचालक CRPF नाही तर महासंचालक NIA आहे।
NIA यावर प्रश्न आपण आताच बघितलेला आहे. ओके, तर मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असणार. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 6. गोवा राज्याच्या लोकायुक्तपदी खालीलपैकी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर PS नरसिंह, संदीप शिंदे, अभय ओक की नितीन नवीन. या आधीच आपण बघितलेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संदीप शिंदे याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. 7वा प्रश्न बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या महासंचालक प्रशासन म्हणून खालीलपैकी कुणाची निवड झालेली आहे? ऑप्शन बघा, नंदिनी चक्रवर्ती, अनुपमा निलेकर चंद्र, रेवती मोहित डेरे की अर्चना रामासुंदरम. तर याचे करेक्ट उत्तर आहे अनुपमा निलेकर चंद्र. ओके, हे याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. आणि मागच्या प्रश्नामध्ये मी थोडंसं चुकीची माहिती दिलेली आहे. थांबा एक मिनिट. हे बघा अनुपमा निलेकर चंद्र जी इथे मी सांगितलेलं आहे महासंचालक तपास, तर हे महिला आयोगाचे नाही आहेत, तर मानवाधिकार आयोग. ओके, महिला आयोग नाही, इथे लिहितो बघा मानवाधिकार आयोग. मानवाधिकार आयोगाच्या महासंचालक तपास या पदावर या आहेत. आणि बघा इथे सुद्धा या प्रश्नामध्ये सुद्धा थोडीशी बघा त्रुटी मला दिसून राहिलेली आहे, कारण इथे महासंचालक प्रशासन लिहून आहे, महासंचालक तपास पदावर या आहेत. कारण मी नियुक्तीपत्र यांचे वाचलेलं आहे, त्यामध्ये तपास लिहून होतं, तर प्रशासन कदाचित चुकीने झालेलं असेल, तपास पाहिजे. ओके, तर मी 2 प्रश्नांमध्ये त्रुट्या दुरुस्त केलेल्या आहेत. तुमचं लक्ष असणे गरजेचे आहे की मी कुठे चूक दुरुस्त केलेली आहे. ओके, प्रश्न टाईप करताना चुका होऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा प्रश्न. 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथावर पार पडलेल्या परेडची मुख्य संकल्पना म्हणजे थीम ही काय होती? तर ऑप्शन क्रमांक 1 विकसित भारत 2047, 2 ऑप्शन क्रमांक 2 लोकशाहीची जननी, ऑप्शन क्रमांक 3 150 वंदे मातरम की ऑप्शन क्रमांक 4 नारी शक्ती आणि स्वदेशी तंत्रज्ञान. तर याचे उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक C 150 वर्षे वंदे मातरम ही थीम यावर्षीच्या रिपब्लिक डेची होती. ओके, रिपब्लिक डे म्हणजे गणतंत्र दिवस म्हणजे 26 जानेवारी. प्रत्येक वर्षी परेड होत असते आणि त्या परेडची थीमसुद्धा असते प्रत्येक वर्षी. तर यावर्षीची थीम होती 150 वंदे मातरम. ओके, कारण वंदे मातरम हे जे गीत आहे या आपल्या राष्ट्रगीताला 150 वर्षे कंप्लीट झालेली आहे. ओके, म्हणून 150 वर्षे कंप्लीट झाली म्हणून याला बघा परेडला मुख्य संकल्पना आपल्या वंदे मातरम या गीताची देण्यात आलेली आहे. ओके, 9व्या क्रमांकाचा प्रश्न. 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला निमंत्रित करण्यात आलेले होते? बघा, ऑप्शन क्रमांक 1 उर्सुला वॉन डेर लेन, ऑप्शन क्रमांक 2 अंटोनियो कोस्टा की वरीलपैकी दोन्ही की केवळ जो बायडन. तर याचे करेक्ट उत्तर तुम्ही गेस करू शकता. 2 पाहुणे होते आणि 2 म्हणजे C क्रमांकाचे उत्तर आहे. हे दोघंही युरोपियन कमिशनच्या ज्या प्रमुख आहेत त्या आहेत उर्सुला वॉन डेर लेन आणि युरोपियन काउन्सिलचे जे प्रमुख आहेत ते आहेत अंटोनियो कोस्टा. हे दोनही नावं तुम्ही लक्षात ठेवा, दोनही नावं इम्पॉर्टंट आहे. कशाही प्रकारे फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सिंगल लायनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की युरोपियन कमिशनच्या प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शनमध्ये उर्सुला वॉन डेर लेन राहणार आहे आणि याचे उत्तरसुद्धा उर्सुला वॉन डेर लेन राहणार आहे. ओके, किंवा तुम्हाला प्रश्न विचारले जाईल की युरोपियन कौन्सिल प्रमुख कोण आहे? ओके, तर अंटोनियो कोस्टा आहे. जेवढ्याही परीक्षा होणार आहेत यावर्षी त्या सर्व परीक्षांसाठी हे 2 नावं उर्सुला वॉन डेर लेन आणि अंटोनियो कोस्टा हे 2 नावं इम्पॉर्टंट राहणार आहे. हे पाठच करून टाका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 10. 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच कोणत्या आंतरराष्ट्रीय लष्करी तुकडीने परेडमध्ये सहभाग नोंदवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रेंच आर्मी, ऑप्शन क्रमांक 2 युरोपियन युनियन सैन्य दल, ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश रॉयल आर्मी की ऑप्शन क्रमांक 4 अमेरिकन मरीन्स. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 युरोपियन युनियन सैन्य दलाने यावर्षी परेडमध्ये जे प्रजासत्ताक दिन होता त्या दिवशी परेडमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न बघा, CRPFच्या सर्व पुरुष मार्चिंग तुकडीचे म्हणजे ऑल मेल कंटिजंट. ओके,
ऑल मेल कंटिंजंटचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण? तर ऑप्शन बघा, कॅप्टन शिवा चौहान, असिस्टंट कमांडर सिमरन बाला, मेजर प्रिया झिंगन की फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, असिस्टंट कमांडंट सिमरन बाला यांनी ऑल मेल कंटिंजंटचे जे आहे नेतृत्व केलेले आहे. बेसिकली काय असते, जेव्हा परेड सुरू असते तेव्हा काही जे कंटिंजंट असतात, कंटिंजंट म्हणजे तुकड्या, ओके, तुकडी. तर काही ज्या परेड करणाऱ्या तुकड्या असतात त्या ऑल मेल असतात, ओके. काही ज्या असतात त्या ऑल फिमेल असतात आणि काही ज्या असतात त्या मिक्स असतात, ओके. मेल आणि फिमेल मिक्स असतात. आधी असं होत नव्हतं, मिक्स ठेवत नव्हते, कारण हाईट प्रॉब्लेम येत असते. महिलांची हाईट कमी असते, पुरुषांची हाईट जे आहे थोडी जास्त असते. तर लहान हाईटचे पुरुष घ्यावे लागतात, कारण 6 फूट हाईटच्या मुली मिळत नाही, खूप कमी असतात. तर मिक्स आधी होत नव्हतं, आता मिक्ससुद्धा होत असते. तर हे जे ऑल मेल तुकडी आहे, ऑल मेलची जी तुकडी आहे, यामध्ये जे लीडर असतो, लीडर पुरुष असतो. ऑल फिमेलमध्ये लीडर जे आहे ती महिला असते आणि मिक्समध्ये लीडर जे आहे कुणीही असते, महिला आणि पुरुष दोघंही असते. तर ह्यामध्ये ऑल मेलची जी तुकडी आहे यामध्ये पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याने नेतृत्व केलेलं आहे, ते म्हणजे असिस्टंट कमांडर सिमरन बाला. आता काही लोक म्हणतील की ऑल फिमेलमध्ये एखाद्या पुरुषाने नेतृत्व केलेलं आहे का? तर असं होऊ शकत नाही, कारण असं होऊ शकत नाही, ओके. असं ते करणार नाही. तर हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येत असतात, ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 12. प्रजासत्ताक दिन 2026मध्ये प्रथमच सहभागी झालेल्या बॅक्टेरियन उंटाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिला ऑप्शन बघा, हे उंट लडाखमधील असून त्यांना 2 कुबड असतात. 1950 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची नवीन प्राणी तुकडी सहभागी झालेली आहे. हे उंट 250 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहेत. हे उंट केवळ राजस्थानच्या वाळवंटामध्ये आढळतात. तर चुकीचे विधान ओळखायला सांगितलेले आहे. तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हे उंट केवळ राजस्थानच्या वाळवंटामध्ये आढळतात. हे ऑप्शन चुकीचे आहे. हे उंट लडाखमध्ये आढळतात, ओके. आणि हे तीनही स्टेटमेंट वरचे इम्पॉर्टंट आहे, ओके. 2 कुबड असतात. कुबड म्हणजे जे हे बघा असं उंट असते असं, तर याच्यावर जे असे पाठीचे जे असं असते, हा उंट आहे, ओके. तर हे जे पाठ आहे असं 2 असतात, याला कुबड, याला म्हणतात कुबड, ठीक आहे. तर 2 कुबडाचे उंट असे यांना म्हणतात, ठीक आहे. लडाखमध्ये हे जे आहे उंट आढळतात आणि 250 किलोपर्यंत वजन ते वाहून नेऊ शकतात, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. 2026च्या चित्ररथ स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? पहिलं ऑप्शन जम्मू काश्मीर, दुसरं ऑप्शन केरळ, तिसरं ऑप्शन महाराष्ट्र, चौथं ऑप्शन उत्तर प्रदेश. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, यावर प्रश्न विचारण्यात येणार आहे, ओके. आता यामध्ये प्रश्न महाराष्ट्रावर विचारण्यात येऊ शकतो, विषय विचारण्यात येऊ शकतो आणि थीम विचारण्यात येऊ शकते. तर विषय आणि थीम बघा, गणशिश, ओके. गणशिश म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गणेशोत्सव होतो त्यावर आधारित हे थीम आहे, म्हणून याचे नाव आहे गणशिश. आणि जे आहे ब्रीद बघा, आत्मनिर्भरतेचे प्रतीक, हे ब्रीद वाक्य जे आहे आपल्या जे झाकी होती म्हणजेच चित्ररथ होता त्याचे जे आहे ते आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राने सर्वाधिक वेळा 8 वेळा आतापर्यंत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, हा रेकॉर्ड आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. पुरस्कारांबाबत प्रश्न आहे, 2026 जानेवारी महिन्यामध्ये मिळालेले प्रश्न बघा. 2026मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील कुणाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ओके. ऑप्शन बघा, रश्मी शुक्ला, अलका याग्निक, आर्मिडा फर्नांडिस की सीता शेळके. तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आता अलका याग्निक यांनाच मिळालेला आहे काय? तर नाही. टोटल 3 जे आहे पद्मभूषण आहेत, ओके. 3 आहेत पद्मभूषण 3 आहेत,
ओके. आणि त्यानंतर एक आहे पद्मविभूषण. विभूषण 3 आहे, एक आहे. आणि जे उर्वरित आहेत म्हणजे 12 होतील. 3 आणि 1 4, 11 जे आहेत ते पद्मश्री आहेत. ओके, 11 पद्मश्री आहे. अशा प्रकारे 15 टोटल पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या खात्याला आलेले आहेत यावर्षी 2026ला. स्लाइड असेल इथे, हे बघा. पद्मविभूषण आहे 1, टोटल आहे इथे लिहितो, टोटल आहेत 15. महाराष्ट्र सर्वात जास्त पद्मविभूषण मिळालेलं आहे धर्मेंद्र यांना. ओके, धर्मेंद्र म्हणजे त्यांच्या आता बघा मृत्यू झालेला आहे. कलाकार होते, तुम्हाला माहिती आहे, ॲक्टर होते धर्मेंद्र. पद्मभूषण आहे 3, अलका याग्निक, पियुष पांडे आणि उदय कोटक. पद्मश्री आहेत, हे तुम्ही नावं वाचून घेऊ शकता. रोहित शर्मा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथे सुद्धा आहे बघा. ओके, हे सुद्धा आहे, रोहित शर्माला मिळालेलं आहे. आणखी आहे बघा, माधवन आहे, यांना सुद्धा मिळालेलं आहे. ओके, हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. इम्पॉर्टंट काय आहे तर 4 जण इम्पॉर्टंट आहेत. धर्मेंद्र इम्पॉर्टंट आहे, यांच्यावर बघा प्रश्न येणार आहे धर्मेंद्रवर, कारण मृत्यू झालेला आहे तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहे. त्यानंतर पद्मभूषण इम्पॉर्टंट आहे, 3 जण आहेत. आणि रोहित शर्मा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 14 प्रश्न झाले. 15वा प्रश्न. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अशोक चक्र कुणाला प्रदान करण्यात आलेले आहे? तर मेजर अर्शदीप सिंग, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, कर्नल सोफिया कुरेशी की नायब सुभेदार डोलेश्वर सुबा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना मिळालेलं आहेत. हे कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला माहिती पाहिजे हे कोण आहेत. ओके, न्यूजमध्ये आहेत, भरपूर न्यूजमध्ये आहेत. मागच्या वर्षीसुद्धा करंट अफेअरमध्ये जे आहे यांच्यावर प्रश्न आलेला होता. यावर्षीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, 2 वर्ष कंटिन्युअस यांच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर हे कोण आहे, फेमस आहे, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांना आठवलं सुद्धा असणार. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. किती प्रश्न झाले? 15. 16वा प्रश्न बघा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 साठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ग्रासा मासल, ऑप्शन क्रमांक 2 मलाला युसुफजाई, ऑप्शन क्रमांक 3 डेंजल वॉशिंग्टन, ऑप्शन क्रमांक 4 बराक ओबामा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रासा मासल, मोजांबिकच्या या आहेत. टिपमध्ये आणखी माहिती दिलेली आहे, हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 17. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य विधान विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हे पहिलं स्टेटमेंट बघा. वैयक्तिक श्रेणीत लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांची निवड झालेली आहे आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये सिक्कीम राज्याची निवड झालेली आहे. तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोनही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जे लेफ्टनंट कर्नल सीता शेळके आहे यांनी टीप बघा, टीपमध्ये लिहिलेले आहे, यांनी वायनाड भूस्खलन दुर्घटनेमध्ये महत्त्वपूर्ण बचाव कार्य केलेले होते. ओके, प्रश्न क्रमांक 18. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणजेच संत तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 बाप्या, ऑप्शन क्रमांक 2 कोर्ट, ऑप्शन क्रमांक 3 सैराट, ऑप्शन क्रमांक 4 बाजीराव मस्तानी. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाप्या या चित्रपटाला जे आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. बाजीराव मस्तानी हिंदी चित्रपट होता, तर इथे तर हे बघा एलिमिनेट होत होतो ऑटोमॅटिकली. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की संत तुकाराम पुरस्कार म्हणतात. ओके, उत्तर आहे बाप्या. ओके, प्रश्न क्रमांक 19. नीती आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? ओके, निर्यात सज्जता निर्देशांकाला इंग्लिशमध्ये एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणतात.
ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू, ऑप्शन क्रमांक 2 गुजरात, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्राला मिळालेला आहे. हे तुम्ही गेस करू शकता. सेकंड नंबरवर आहे तामिळनाडू. ओके. 20वा प्रश्न, उत्तरदायी राष्ट्र निर्देशांक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, VVIMP यावर प्रश्न येणार आहे, म्हणजे येणार आहे, कन्फर्म आहे. ओके, कन्फर्म 100% प्रश्न येणार आहे, म्हणजे येणार आहे. MPSC मध्ये कन्फर्म येणार आहे. MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईन, MPSC ग्रुप सी, तीनही परीक्षांमध्ये यावर प्रश्न येणार आहे. ठीक आहे. उत्तरदायी राष्ट्र निर्देशांक 2026 म्हणजेच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 10वा, दुसरा 16वा, ऑप्शन क्रमांक 3 25वा की 42वा क्रमांक लागतो? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 16वा क्रमांक महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या म्हणजे भारताच्या 16वा क्रमांक लागतो. हा इंडेक्स इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण हा भारताने पब्लिश केलेला इंडेक्स आहे. याआधी तुम्ही जेवढेही इंडेक्स बघत होते म्हणजे आंतरराष्ट्रीय इंडेक्स म्हणत आहो मी. ओके, भारताने प्रसिद्ध केलेला आंतरराष्ट्रीय इंडेक्स आहे, नाहीतर असे इंडेक्स जे आहे आंतरराज्य म्हणजे आपल्या ज्या राज्याचे जे असतात ते भारत पब्लिश करत असतो. उदाहरणार्थ हा वाला नीती आयोग निर्यात सज्जता निर्देशांक भारताद्वारेच प्रसिद्ध होतो परंतु राज्यासाठी असतो. ओके, हा जो आहे हा देशांसाठी आहे. या आधी जे तुम्ही आंतरराष्ट्रीय निर्देशांक बघत होते उदाहरणार्थ भरपूर आहेत. HDI आहे. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. ओके, पॉवर्टी इंडेक्स सुद्धा असतात. याशिवाय बघा हे असतं हॅपीनेस इंडेक्स तुम्ही बघितलेला असेल. तर अशा प्रकारचे इंडेक्सेस जे आहे वेगवेगळ्या देशांतर्फे प्रसिद्ध केले जात होते आणि त्यामध्ये ते आपला अजेंडा चालवत होते. कितीतरी वेळा असे देश जे देश आहे त्यामध्ये हाहाकार माजलेला होता. म्हणजे देशामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आंदोलने सुरू होती, लढाया सुरू होत्या. ओके, गरिबी दाटलेली होती. अशा देशांना सुद्धा भारताच्या वर ठेवण्यात येत होतं. हे लोक आपला अजेंडा चालवत होते. परंतु आपण जो इंडेक्स बनवलेला आहे त्यामध्ये कुठलाही अजेंडा तुम्हाला दिसणार नाही. एकदम इमाने इतबारे बनवलेला हा इंडेक्स आहे. ओके, आपण स्वतःला सुद्धा 16व्या नंबरवर ठेवलेला आहे. आपले कितीतरी मित्र देश आहेत उदाहरणार्थ रशिया आहे, इस्रायल आहे. हे आपले मित्र देश आहे परंतु त्यांचे युद्ध सुरू असल्या कारणाने आणि युद्ध ते लोक थांबवून राहिलेले नाही. ओके, रशियासुद्धा युद्ध थांबून राहिलेला नाही, इस्रायलसुद्धा युद्ध थांबून राहिलेला नाही. तर म्हणून यांना रिस्पॉन्सिबल राज्यांच्या जे राष्ट्र आहेत रिस्पॉन्सिबल देश आहे त्यांच्या श्रेणीमध्ये यांना खालचा क्रमांक देण्यात आलेला आहे जरी हे लोक आपले मित्र देश आहेत. ओके, अमेरिकासुद्धा खाली आहे. ओके, आणि स्वतःला आपण सुद्धा 16व्या क्रमांकावर ठेवलेला आहे. आणि यामध्ये इतर माहिती मी तुम्हाला समोर देतो. बघा, हे बघा, उत्तरदायी राष्ट्र 2026 बाबत खालील विधाने तपासा. ओके, पहिलं बघा, हा जो निर्देशांक आहे याचे प्रकाशन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हा निर्देशांक नवी दिल्लीतील वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन म्हणजे WIF ने तयार केलेला आहे. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दोनही स्टेटमेंट अचूक आहे. ओके, आणखी प्रश्न बघा. हे बघा, RNI म्हणजेच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारत जगात 16व्या क्रमांकावर आहे. या निर्देशांकात जगातील सर्वात उत्तरदायी म्हणजेच प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन्स बघा, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, सिंगापूर की नॉर्वे. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर, सेकंडवर आहे स्वित्झर्लंड आहे. ओके, स्वित्झर्लंड, थर्डवर आहे डेन्मार्क. ओके, फोर्थ मला आठवून राहिलेला नाही. हे 3 तुम्ही लक्षात ठेवा. इतरही माहिती हे बघा इथे माहिती आहे. आणखी एक प्रश्न इथे आहे. प्रश्न कितवा आहे हा? किती प्रश्न झाले आपले? 20, 21वा नंतर घेतो मी. हा 22, हा झाला 23 आणि हा आता 25वा आपण बघून राहिलेलो आहोत. उत्तरदायी राष्ट्र निर्देशांकाच्या मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जात नाही? लक्षात ठेवा, घेतला जात नाही म्हणते. ओके, तर पहिलं ऑप्शन बघा, आंतरिक उत्तरदायित्व, केवळ GDP आणि लष्करी ताकद,
पर्यावरणीय उत्तरदायित्व की बाह्य उत्तरदायित्व म्हणजे जागतिक शांतता? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केवळ GDP आणि लष्करी ताकदीचा अंदाज घेतला जात नाही, इतर जे आहे त्यांचा अंदाज घेतला जातो. ओके, यामध्ये पहिल्या क्रमांकात देश मी तुम्हाला सांगितलेला आहे सिंगापूर. अमेरिका बघा 66व्या क्रमांकावर आहे, कारण युद्ध सुरू आहे इराणसोबत. व्हेनेझुएलावर सुद्धा त्यांनी बघा त्यांचे जे प्रेसिडेंट आहे व्हेनेझुएलाचे त्यांना सुद्धा किडनॅप केलं, तर 66व्या क्रमांकावर आहे. भारत 16व्या क्रमांकावर आहे. आणि शेवटच्या बघा मध्य आफ्रिका गणराज्य 154 शेवटच्या क्रमांकावर आहे. मध्य आफ्रिका गणराज्य या देशामध्ये भरपूर बघा प्रॉब्लेम सुरू आहे. ओके, इंटरनल प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि आजूबाजूचे जे देश आहे त्यांच्यावर सुद्धा जे आहे हे लोक अटॅक वगैरे करत असतात. त्यानंतर चीन बघा 68व्या स्थानावर आहे, कारण चीन तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेमॅटिक कंट्री आहे. आणि रशिया खूपच खाली आहे बघा 96व्या क्रमांकावर आहे, कारण युक्रेनवर हल्ला केलेला आहे आणि हे लोक थांबून राहिलेले नाही. ओके, तर इम्पॉर्टंट आहे हे सर्वच्या सर्व तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता एक प्रश्न आपला राहिलेला आहे तो मी घेऊन घेतो. ओके, 21वा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 सारथी, ऑप्शन क्रमांक 2 महाज्योती, ऑप्शन क्रमांक 3 महिमा. ओके, महिमा आहे. आणखी ऑप्शन क्रमांक 4 महाकौशल्य. तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महिमा, याचे करेक्ट उत्तर आहे. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की महिमाचा लॉंग फॉर्म काय आहे, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लॉंग फॉर्मवर सुद्धा प्रश्न येत असतात, जर प्रश्न आला तर तुम्हाला याचे उत्तर देता आलं पाहिजे. ओके, तर इतर प्रश्न बघून घेऊया आता आपण. 22वा झाला, 23 झाला, 24 सुद्धा झालेला आहे आणि आता हा 25वा असेल. क्रीडा घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत. 25वा प्रश्न, विजय हजारे चषक 2025-26 या स्पर्धेबाबत खालील कोणते विधान सत्य आहे? तर पहिलं स्टेटमेंट बघा, सौराष्ट्र संघाने विदर्भाचा पराभव करून जेतेपद पटकावलेले आहे. विदर्भ संघाने सौराष्ट्राचा पराभव करून प्रथमच हे जेतेपद पटकावलेले आहे. मुंबई संघाने सलग 5व्यांदा हा चषक जिंकलेला आहे की स्पर्धा पावसामुळे रद्द करण्यात आलेली आहे? तर याचे करेक्ट उत्तर बघा, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, विदर्भ संघाने सौराष्ट्राचा पराभव करून प्रथमच हे जेतेपद पटकावलेलं आहे. आणि म्हणूनच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे VVIMP हा प्रश्न आहे, कारण विदर्भ जिंकलेला आहे, महाराष्ट्र आहे, विदर्भ महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानंतर प्रथमच पटकावलेला आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 पुणे, ऑप्शन क्रमांक 4 बेंगळुरू. याचे करेक्ट उत्तर आहे तुम्हाला माहीतच आहे पुणे आहे याचे करेक्ट उत्तर. पुण्यामध्ये सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. VVIMP आहे. एक प्रश्न कन्फर्म आहे. ओके, कन्फर्म 101% इथे लिहितो पुन्हा 101% प्रश्न यावर कन्फर्म येणार आहे म्हणजे येणार आहे. ठीक आहे. 27वा प्रश्न नंतर घेतो मी. आधी बघा ही जे सायकलिंग स्पर्धा झालेली होती त्याबाबत समोर प्रश्न आहे ते मी घेऊन घेतो आधी. हे बघा किती प्रश्न आहे मधात. हा झाला 26वा, 27वा स्किप करतो, नंतर घेतो 28वा स्किप करतो, 29वा प्रश्न घेतो. पुणे ग्रँड टूर 2026 हे या स्पर्धेचे नाव आहे. जानेवारी 2026 मध्ये पुण्यात पार पडलेली पुणे ग्रँड टूर ही सायकलिंग स्पर्धा कोणत्या आंतरराष्ट्रीय श्रेणीतील होती? UCI 1.1, UCI 2.2, UCI प्रो सिरीज की वर्ल्ड टूर श्रेणी? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 UCI 2.2 श्रेणीची ही जी आहे स्पर्धा होती. ही जे वर्ल्ड टूर श्रेणी आहे ना ही सर्वोच्च श्रेणी असते. ओके, त्याखाली बघा UCI प्रो सिरीज असते आणि UCI 1.1 म्हणजे जे विकसित राष्ट्र असतात मोस्टली तेच असतात यामध्ये. ओके, त्याला UCI 1.1 असे म्हणतात. आता मी सर्व माहिती मी काढलेली नाही, थोडंसं मी जे आहे वाचलेलं आहे ते तर त्याच हिशोबाने मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहे. हे इम्पॉर्टंट नाही आहे की कोणती श्रेणी वरखाली आहे, कोणती श्रेणी खाली आहे, कोणती श्रेणी वर आहे, हे इम्पॉर्टंट नाही. फक्त तुम्ही श्रेणी लक्षात ठेवा पुण्याची. पुण्यामध्ये जो ग्रँड टूर झालेला आहे सायकलिंग त्याची श्रेणी आहे UCI 2.2. ओके, प्रश्न क्रमांक 30 बघा.
पुणे ग्रँड टूर 2026 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं बघा, ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा होती. ही स्पर्धा एकूण 5 दिवस चालली आणि त्याचे अंतर 437 किलोमीटर हे होते. या स्पर्धेचा प्रोलॉंग टप्पा पुणे शहरात 8 किलोमीटरचा होता. या स्पर्धेत केवळ भारतीय खेळाडूंनाच प्रवेश देण्यात आलेला होता. याचे करेक्ट उत्तर तुम्ही गेस करू शकता. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. या स्पर्धेमध्ये केवळ भारतीय खेळाडू नव्हते, तर यामध्ये एकूण 30 देशांतील 164 खेळाडू सहभागी झालेले होते. 30हून अधिक देश. आता काही ठिकाणी तुम्हाला 34 देश मिळतील आणि 175 खेळाडू मिळतील, असं काही ना काही तुम्हाला ते मिळणार. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की 30पेक्षा जास्त देश होते आणि 164 खेळाडू होते. ओके, वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळं लिहून आहे. मी तुमच्यासाठी बेस्ट सोर्समधून आणलेलं आहे. थोडंफार वरखाली होत असेल तर तुम्ही ते बघून घ्या. ओके, समोर बघा. प्रश्न क्रमांक 31. पुणे ग्रँड टूर 2026च्या अंतिम विजेता कोण आहे? याचे बघा ऑप्शन मी तुम्हाला आधी दाखवून देतो. याचे ऑप्शन आहे ल्यूक मुडगवे, क्रिस फ्रूम, रोहन डेनिस की मार्क स्कँडेविश. याचे करेक्ट उत्तर तुम्ही गेस करून बघा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, ल्यूक मुडगावे याचे करेक्ट उत्तर आहे. ओके, आणि हा जो आहे न्यूझीलंडचा जे आहे खेळाडू आहे न्यूझीलंड, परंतु न्यूझीलंड देशाकडून हा खेळत नव्हता. हे गोष्ट लक्षात ठेवा. यांच्या टीम्स असतात. ओके, वेगवेगळ्या देशाच्या टीम्स असतात. भारताच्या सुद्धा टीम होत्या. कधी कधी एका स्पर्धेमध्ये एका देशाच्या 2-2, 3-3 टीम्स असतात. ओके, तर हा जो आहे हा विनर आहे चीनच्या टीमचे आहे. ओके, चीनची टीम जिंकलेली आहे आणि टीमचे जे नाव आहे ते होतं इथे लिहितो ली निंग स्टार टीम. हे टीमचं नाव आहे. हे इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर व्यक्ती जो आहे तो न्यूझीलंडचा होता, पण तो लीनिंग स्टार टीममध्ये होता. ओके, येल्लो टी शर्ट. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे याबाबत. हा जो व्यक्ती आहे नाव लक्षात ठेवा, ल्यूक मुडगवे, आणि चीनच्या टीमचा होता तो. ओके, भलेही व्यक्ती न्यूझीलंडचा असेल. ठीक आहे. 32वा प्रश्न बघा. टप्पे आहे तिथे. पुणे ग्रँड टूरचे विविध टप्पे जे आहे याच्या जे आहे जोड्या लावायच्या आहे. तर यामध्ये जे आहे मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. ऑप्शन क्रमांक 1 याचे उत्तर आहे. पहिला टप्पा जो आहे तो आहे पुणे सासवड. पहिला टप्पा पुणे सासवड आहे, इथे लिहितो पहिला टप्पा. दुसरा जो टप्पा आहे तो आहे पिंपरी चिंचवड लोणावळा. तिसरा जो टप्पा आहे तो आहे बानेर मुळशी आणि चौथा टप्पा आहे पुणे सातारा. असे टप्पे आहेत. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. इथे इतर माहिती आहे बघा पुणे ग्रँड टूरची. थोडं शॉर्ट नोट्स आहे, मी काढून दिले तुमच्यासाठी. हे तुम्ही स्वतः बघून घ्या. हे मी काही तुम्हाला वाचून दाखवत नाही. किती किलोमीटर होता, आयोजक बघून घ्या, पुणे महानगरपालिका, CFI बजाज ऑटो. ओके, आता आपण ते जे 2 प्रश्न राहिले होते आपले ते घेऊन घेऊ. ओके, आले बघा 2 प्रश्न. किती प्रश्न झाले? 26वा प्रश्न हा होता, 27वा असेल. 27वा प्रश्न. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 बाबत खालील विधाने विचारात घ्या. ही स्पर्धा दीव येथील गोपला बीच येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. 1 आणि 2 बरोबर आहे. महाराष्ट्र 19व्या स्थानी राहिलेला आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. 28वा प्रश्न बघा. महिला IPLच्या इतिहासामध्ये शतक झळकावणारी पहिली खेळाडू कोण ठरलेली आहे? तर बघा, स्मृती मंदाना भारत, नॅट सायवर ब्रांट इंग्लंड, सोफी डिव्हाइन न्यूझीलंड की हरमनप्रीत कौर भारत. याचे करेक्ट उत्तर बघा. याचे करेक्ट उत्तर आहे नॅट सायवर ब्रांट इंग्लंडची खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सकडूनही खेळत होती आणि RCBच्या विरुद्ध RCB शतक जे आहे झळकावलेलं आहे. ठीक आहे, पहिली महिला. यावर प्रश्न येणार आहे कारण पहिलं बघा तुम्हाला माहिती आहे
पहिलं जेव्हा असते तेव्हा प्रश्न येतात आणि IPL वर नेहमी प्रश्न येत असतात. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. ओके. VIMP 28, 29, 30, 31, 32 आणि 33वा प्रश्न आलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि मोहिमांवर हा प्रश्न आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावलेली आहे? मुंबई ते दिल्ली, कोलकाता ते गुवाहाटी, चेन्नई ते बेंगळुरू की वाराणसी ते दिल्ली? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता ते गुवाहाटी. पेपरमध्ये तुम्हाला हावडा ते गुवाहाटी सुद्धा विचारू शकतात. हावडा ते गुवाहाटी असं सुद्धा येऊ शकते. तर बघा, इम्पॉर्टंट आहे पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. 34वा प्रश्न बघा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये EVMचे सहाय्यक तंत्र म्हणजे बॅकअप सिस्टम म्हणून खालीलपैकी कोणत्या मशीनचा वापर करण्यात आलेला आहे? VVPAT, पाडू मशीन, मतमित्र यंत्र की स्कॅन वोट सिस्टम? ओके. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, पाडू मशीन याचे उत्तर आहे. याला सगळेजण पांडू मशीन करत होते. तर ऑप्शनमध्ये इथे चुकीने बघा पांडू झालेला आहे. पांडू मशीन नाही आहे, ते पाडू मशीन आहे. पाडू मशीन आहे. तर पाडूच्या फुल फॉर्म लिहितो बघा. पाडूचा जो फुल फॉर्म आहे तो आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट पाडू. ओके. तर कुठे कुठे काय होते, EVM खराब होऊन जाते. तर अशा वेळेस बघा बॅकअप सिस्टम तिथे सर्व जे आहे माहिती कलेक्ट होत असते. ठीक आहे. तर तिथून माहिती बघता येते. तर याचा उपयोग करण्यात आलेला होता मुंबई महानगरपालिका इलेक्शनमध्ये. 35वा प्रश्न बघा. इराणमधील भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवलेले आहे? ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन स्वदेश की ऑपरेशन अजय? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, ऑपरेशन स्वदेश याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. छत्तीसावा प्रश्न बघा. भारतीय वंशाच्या कोणत्या प्रसिद्ध अंतराळवीराने नुकतीच नासामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर राजाचारी, सुनीता विलियम्स, शिरीषा बांदला की कल्पना चावला? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, सुनीता विलियम्स. कारण इथे मरणोत्तर लिहून आहे, तर मरणोत्तर निवृत्ती होत नाही. तर चुकीने माहीत नाही ते कसं काय आलं आहे तिथे. तर सुनीता विलियम्स आहे. ओके. काही काही प्रश्न मी काढलेले नाही. काही प्रश्न बघा इतर टीचर काढून देत असतात. ओके. तर ते सुद्धा प्रश्न मी ॲड करत असतो काही जे प्रश्न मला इम्पॉर्टंट वाटतात. ठीक आहे. तर चुकीने ते आलेलं असेल तर सुनीता विलियम्स याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. ठीक आहे. 37वा प्रश्न बघा. महत्त्वाच्या परिषदांवर प्रश्न आहे. 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या 18व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर रशियाकडे आहे, चीनकडे आहे, भारताकडे आहे की ब्राझीलकडे आहे? तुम्ही गेस करू शकता. याचे करेक्ट उत्तर आहे भारताकडे आहे. टीप बघा, टीप इम्पॉर्टंट आहे. 2012, 2016 आणि 2021 मध्ये भारताने यजमानपद भूषवलेले आहे. म्हणजेच आता भारत चौथ्यांदा यजमानपद भूषवणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. 4-5 वर्षांनी येत असते ते. ओके. प्रत्येक देशाला 4-4 वर्षांनी 5-5 वर्षांनी एक फेरी यजमानपद मिळत असते. ओके. 38वा प्रश्न बघा. 56वी जागतिक आर्थिक मंच वार्षिक परिषद 2026 मध्ये कुठे पार पडलेली आहे? तर नवी दिल्ली, दावोस स्वित्झर्लंड, दुबई UAE की न्यूयॉर्क अमेरिका? तर याचे करेक्ट उत्तर आहे दावोस स्वित्झर्लंडमध्ये जी आहे ही परिषद पार पडलेली आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट ही परिषद होती. तर ही परिषद दावोस स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेली आहे. 39वा प्रश्न बघा. 16वी भारतीय युरोपियन युनियन शिखर परिषद 2026 मध्ये कुठे आयोजित करण्यात आलेली होती? ब्रुसेल्स बेल्जियम, पॅरिस फ्रान्स, नवी दिल्ली भारत की बर्लिन जर्मनी? याचे करेक्ट उत्तर बघा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. ओके. 16वी भारत युरोपियन शिखर परिषद. ठीक आहे. 40वा प्रश्न बघा.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात निधन झाले? तर बारामती येथे निधन झालेले आहे. सर्वांना माहिती आहे. हा प्रश्न मी यासाठी टाकलेला आहे कारण याबाबत समोर मला माहिती द्यायची आहे आणि ती माहिती इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न सांगणार, काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कारण बघा, अजित पवारांबाबत जे जीवन आहे त्यांचं, याबाबत तर तुम्हाला राज्यसेवामध्ये पण प्रश्न येणार आहे, मल्टी लाईनर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कंबाईनमध्ये सुद्धा तुम्हाला यावर प्रश्न येणारच आहे. ओके. आणि ग्रुप सी मध्ये सुद्धा येणारच आहे. तर तुम्हाला काही गोष्टी कंबाईनसाठी करायच्या असतात एक्स्ट्रा, काही गोष्टी ग्रुप सी साठी करायची असतात. राज्यसेवामध्ये जो प्रश्न येणार आहे तो जीवन जे आहे, जीवन जे 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 त्यांचे राहिलेलं आहे, त्यांचे जे कारकीर्द म्हणतात त्याला, ओके, राजकीय कारकीर्द, तर त्यावर प्रश्न येणार आहे राज्यसेवामध्ये. आणि इतर जे प्रश्न असतात, ऑफबीट जे प्रश्न असतात, ते तुम्हाला कंबाईनमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. तर बघा, इथे अजित पवार यांच्या जीवन प्रवास आणि राजकीय कारकीर्द आहे, हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. हे मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु हे जे आहे ना बघा, राजकीय विक्रम जे आहे तुम्हाला इथे येणार, कुठे? राज्यसेवामध्ये. ओके. इथे सुद्धा बघा, वैयक्तिक आणि राजकीय पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला राज्यसेवेमध्ये विचारणार. ठीक आहे. कंबाईनमध्ये सुद्धा येऊ शकते एखादा पॉईंट. 2 स्टेटमेंट देतील. कंबाईनमध्ये सुद्धा स्टेटमेंट विचारतात. आता ग्रुप सी मध्ये सुद्धा स्टेटमेंट आलेले होते, तर तिथे सुद्धा येऊ शकते. परंतु ऑफबीट प्रश्न म्हणजे हे बघा, ऑफबीट प्रश्न कंबाईनमध्ये विचारतात. जसं विमानाचा प्रकार, लिअरजेट 45 विमानाचा प्रकार, हे लक्षात ठेवा. लिअरजेट 45 आणि विमानाची कंपनी, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. इतर माहिती तुम्ही हे वाचून घ्या. या माहितीमध्ये काही जर थोडंफार वरखाली झालेलं असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. मी चेक केलेला आहे, परंतु तुम्ही सुद्धा एकदा चेक जे आहे थोडंफार करून घेत चला. थोडंफार नंबर बघा, कधी कधी वरखाली जे आहे होऊन जाऊ शकते. आता ऐतिहासिक बदल सुद्धा आहे. ऐतिहासिक बदल काय आहे? त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. सुनेत्रा पवारांवर सुद्धा प्रश्न जे आहे येणार आहे. ओके. येण्याचे चान्सेस राहणार आहे. ठीक आहे. तर या एका याच्यावर मी 3-4 प्रश्न काढू शकत होतो, परंतु ती मी काढले नाही. ओके. मी तुम्हाला डायरेक्ट हे स्लाईड देऊन दिली. हे तुम्ही वाचून घ्या. काही 100 प्रश्न काढण्याची काही गरज नसते. स्लाईडमधून इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगून दिलेले आहेत, ते तेवढे तुम्ही वाचून घ्या. ओके. कितवा प्रश्न आहे आता? 41वा प्रश्न. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे जानेवारी 2026 मध्ये निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर अ वॉक ऑफ द हिल, सायलेंट स्प्रिंग, वेस्टर्न घाट्स डायरी, सह्याद्रीची गाथा, याचे करेक्ट उत्तर आहे इथे दिलेलंच आहे. अ वॉक ऑफ द हिल हे आहे ऑप्शन क्रमांक 1. टीपमध्ये माधव गाडगीळ आहे, पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते. निधन वयाच्या 83व्या वर्षी पुण्यात झालेले आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की सर्वच्या सर्व प्रश्न संपलेले आहेत. 50 प्रश्न मी सांगितलेले होते, परंतु 41च प्रश्न आहे. कारण काही प्रश्न बघा स्लाईडमध्ये गेलेले आहेत. तर स्लाईड दिलेली आहे म्हणून काही प्रश्न मी डिलीट केलेले असतील, तर त्यामुळे प्रश्नांची संख्या 41 झालेली आहे. जानेवारी महिन्याचे सर्वचे सर्व VVIMP प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. तरीसुद्धा काही प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल की काही टॉपिक राहिलेले आहेत, तुमच्या मतानुसार ते इम्पॉर्टंट आहेत, तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. इथं ही जे PDF आहे, PDF तुम्हाला 20 फेब्रुवारीला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका आणि PDF तुम्ही नंतर जे आहे डाउनलोड करून घेऊ शकता. माझ्या हातून बोलताना काही चूक झालेली असेल किंवा एखाद्या प्रश्नामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.